त्याला अजून लवकर झालो मी. मला वाटलं मलाच उशीर झाला काय. अजून मला शांतच आहे. जोडीदार येतात बाजाराला पुढं आणि का आम्हाला माग एवढं त्याला बघतोच. तोपर्यंत पारा तरी द्यावा. हुशार हे जाऊ दे आता बऱ्याच दिवसानं तू आता माझ्या दाराला आणि होतो पुढच्या दाराला येत ना आपली का भेट ना का बोला येतंय का चाला येतं का काय तेच ना आता आलो एखादं तर म्हणलं जरा बघावं मग मी काय म्हणतोय आपलं पगार पाणी झालं होतं चांगलं कुठं गेला होतास काय 8 दिवस भेटला नाहीस काय नाही पगार घेऊन काय झालं ते आत्ताच उगावलायस कशाचं कुठं जातोय आला पगार की बायको सगळी यादीच वाटायला आता म्हणली ह्या बाईने प्रत्येक महिना काहीतरी नवीन ह्या बाईने म्हणली मला म्हणली कारभारी गाड्यालाच घ्या आता म्हणलं काय खरं नाही आता पगार त्यातच गाड्या वारी जाणार मग मी काय केलं असं कुठल्याच बाईच्या हातात गाड्यांना असलं मी गाड्याला घेतलं बायको आजच्या पगाराला तुझं पोरगं पेट्रोलसाठी रडत होतं पण एवढा मोठा घाटाचा काय टाकला आख्या गावातील पोर अरे नाच करायचं नाही आपला तो काय झालं मी गेलो बाजारातून गळ्यात अडकवायचंच घड्याळ घेऊन आलो मग काय अरे गाड्या आणले मी बायको खुश अरे आदल्या दिवशी गाड्या दुसऱ्या दिवशी गाड्या सकाळी गाड्यात अडकवलं बायको पाण्या विहीर सगळ्या बायकाचे अगोदर आता हे सगळ्या बायकातनं मिरवत गेले बायका टाका मका बघायला लागल्या काय म्हणली बाया गाड्या आणले ते जनावर आमचं नवरे हे काय साधं कुठं काय ते कानाचं कुडकू मुडकं ते सुद्धा नीट पर्यंत ते जनावरांना बाया काय गाड्या आणलं त्याने म्हणलं बाया टाका आता बायकोला म्हणताय बायको लई चोऱ्यात बिडी विहिरी पाणी आता विहिरी पाणी बिडी बायको बाजी विहिरीत सोडली दुसरी सोडली ओढली दुसरी बाजू सोडली खाली टप्प्याला खाली कोण बघितलं तर गाड्याच्या पट्ट्याचं खिल होतं ढिल्लं गाड्या पडलं अरे लय वाईट झालं अख्खा पगार पाण्यात गेला आता एवढी मोठी शायनिंग केली म्हणलं आता एवढ्या गाड्या ते पडलं आता काय झालं बायकोला आलं टेन्शन बायको जेवा नका काय आता काय करायचं आता बायको विहिरीवर जायची रडत बसायची घरीच आता या टेन्शन न म्हणलं त्या गाड्याच्या नादात बायकोनी टाकली कसं काय नाही असा आठवडा होत आला बायकोलाच मन केलं मग विहिरीवर जायचं बाय जाऊ नको म्हणलं मी जातो मी पाण्यावर गेलो बादली सोडली वर काढली खाण्यात बसली बादली सोडली वर काढली खाण्यात बसली परत दुसरी बादली सोडली तर खाली उडून तर बादली चकाकायला लागली काय गाड्या दिसली मग हळू अरे परत खाली पडले तर काय हळू गाड्याला वर काढलं आणि बायकोकडे नेऊन दिलं काय बायकोला गाड्या दिलं ते बायको ताजी कुठेतरी बायको जीव आला खाल्ले का भाकरा बिकरा तुम्ही खाल्ले असतील मग नाही चांगली जीवती का आता काय नाही टेन्शन पण तुझं काय कसं काय भानगड काय तुझं चाललंय काय आता मला काय बरे दिवस काय कळालंच नाही हे बघ तू पण पगार घेतलाच गाड्यात घालवला आता माझा पण पगार झाला बायको काय बोलली ना माहितीये का बायको बोलली तरी कुठेतरी आता ह्या वेळेला फिरायला जाऊ कुठेतरी फिरायचं म्हणल्या बघ ठीक आहे मला जाऊ पगार झाला म्हणल्या मग संध्याकाळची कपडे बिडे बांधले सकाळची म्हणत लवकर जायचंय म्हणून आपलं कपडे बिडे बांधले सकाळी पाठ मासारांची आणि बायको झोपलीच की हो तुझी बायको खोडी आणि त्याच्यापेक्षा म्हातारे तिच्यावरच आहे त्याच्यामुळे ते होणारच अरे रोज मी ऐकतोय माझ्या पार कान भैरवत आलं काय कसं आलं
अजिबात नाही. मग तुला सगळ्या आपल्या बाहेर सगळ्या गोष्टी माहितात ना आमच्या, म्हणून म्हणलं, बाकी काय. अरे कोण तुझी बायको माझ्या बायकोला सांगते? कशाला सांगते तुझी बायको मला सांगते? बरं जाऊ दे. ते काय झालं, म्हातारीची बायकोची पिटली की सकाळ पारी. म्हाताराला माझ्याकडं मला म्हटलं 200 रुपये दे आत्ताच्या आत्ता. मला झालं काय नाही म्हणला, मग तुझं बायको जर माझं भांडण झाले, मला 200 रुपये दे, मला पिराच्या वाडीला जायचंय गणेश जयंतीला. आता म्हणलं बायको तुझं पेटलंय, म्हणलं जाऊ दे मोठं. 200 रुपये दिलं, म्हातारा गेलं. दिवसभर झाला, सकाळी गेलं, दुपार झाली, संध्याकाळ झाली, रातच्या 10-11 वाजले तरी म्हातारा काय आलंच नाही घरात. आयला म्हणलं थांबलं असं तिकडे म्हणलं बसणार यायला. हा थांबलं. त्या रात्री काय बघितलं नाही, दुसऱ्या दिवशी बघितलं तरी म्हातारा आलं नाही. त्याला 3 दिवस झालं म्हातारा आलं नाही घरी. म्हणून मग मी पिराच्या वाडीत गेलो, चौकशी केली तरी म्हातारा काय दिसलं नाही. तो म्हणलं आपला फक्त 8 दिवस गेलं, म्हातारा तपासच नाही. आता बायकोला म्हणलं बाई हा बाई म्हणून आता म्हातारा म्हणलं जाऊ द्या, तुझ्या मागचं या गेलं, म्हातारा गेलं ती. काय मी पण कुठे पोलीस कंप्लेंट केली नाही. म्हणलं कशाला वगैरे म्हणलं, म्हातारीची जी भांडणं झाली म्हणलं बायकोची म्हातारीची. म्हणलं उद्या कसं सांगायचं म्हणलं, आज आपली इज्जत जायची, बरोबर की नाही. म्हणून मी काय कुठे कालवा केला नाही. म्हणलं बायकोला म्हणलं जाऊ दे, मी जातो पाण्याव. मग घरीव गेलो मी, घरीव गेलो आणि जसा पवरा ठेवला, हांडा ठेवला, पुढे बघतो म्हातारीची चप्पल. चप्पल मी तरीच वागली ना, म्हातारी चप्पल वाटत नव्हे. म्हणून मला म्हणलं म्हातारी चप्पल दिसली. आणि मग काय केलं, झेरी टाकवलं खाली झेरी. तर म्हातारा ड्रायव्हर पिढ्या फुकत बसलो. म्हातारा ड्रायव्हर पिढ्या फुकत बसलाय. आता म्हणलं म्हाताऱ्याला काढलंच पाहिजे. आता म्हणलं त्यानं आपल्याला काढलं, म्हणलं त्याला काढलंच पाहिजे. हेच म्हणायचं होतं मला, म्हणजे त्यानं आपल्याला काढलं म्हणजे म्हाताऱ्याला काढलं आपलं कर्तव्य आहे ना, बरोबर ना. मग ते हेच पडून ते कुठे पडायला आहे नाही. म्हणून म्हणलं आता म्हाताऱ्याला काढावं. मग म्हाताऱ्याला म्हणलं चला चला कुठं समजावलं. मग म्हाताऱ्याला वर घेतलं, घरी नेला बाबा, तेव्हा कुठेतरी जीव झाला आणि आता राहतच चांगली. मला म्हणायचं 8 दिवस तुझं म्हातारी विहिरीत काय करत होतं? अरे तुझ्या बायकोच्या घराला चावी देत होतं. मला शंका येत होती, मला शंका येत होती. माझी बायको म्हणायची माझं लग्न तुमच्या जोडीदाराच्या बापावर ठरलं. अरे पण हे मोडलं कसं, हे बा हेच मला काय कळलं. तू आता मला सांगतो म्हणून मला माहित झाले, कारण मी तेव्हा जन्मलोच नव्हतो ना. म्हाताऱ्याचं लग्न नव्हतं झालं ना. आता हे बघ मी काय म्हणतोय, माझा ऐक. आता आपण राहतो शेजारी. मग त्या वेळेला तुझ्या बायको तर माझ्या म्हाताऱ्यात काय डिस्कशन झालं असेल तर मला माहित नाही. पण ते काय का ना, तुझ्या बायकोची पोरं आणि तुझी पोर तर माझ्या म्हाताऱ्याकडे दिसतात ना. बरं ते जाऊ दे, मित्राच भेटे कोणाचा संशय भेटे. मी काय म्हणतोय, आता महाराज याची वेळ झाली. महाराज येस तोवर आपण काहीतरी बघू, करमणुकीचं करू दोघं जण. काय वाटतंय तुला? काय बरेच दिवस आम्ही काय करमणूक नाही, काय नाही, काय नाही. करू, चल, झालं. तेच ना. आता मी काय म्हणतो माहितीये का, एक नेसल साडी आणि एक बनवून राजा, म्हणजे नाचायला तुझ्याबरोबर. मी काय म्हणतो माहितीये का, तू नेस साडी. अरे माझं दाढी मिशन धबाड भरले, मी काय शिकतोय का नाही, तू बरोबर शिकतोय, बरोबर नाही. जरा अजून एक राहिले बघ. अक्षर कुकू आणले, कुकू. कुकाशिवाय पाहिलं शोभा आहे का? मंडळी कुकू लावायचं का?
अरे रेसल चालली या लगेच कुठं बरोबर आहे ते सगळं पंचघन गोळा करून घे लाव कायमचं कुकू बरं झालं आता कशी काय दिसतोय अजून राहिले मोठी नदीचा नाच असतो आता कसं काय दिसतोय दिसते नाही दिसते आता कशी दिसते आता कशी या बर जाऊ दे कोण त्यात नाच गाणं दोघंही नसतो असं लाजू नको काय केले बिंदास बोल ना बोल की काय भाई आपण पिक्चरला जायचंय पिक्चरला जायचंय जाऊ की बैलगाडीत बसून जाऊ अगं नको बाई बैलगाडी लय धडा धडा बरं मग आपण त्या मारुती नावाच्या मोटरीत बसून जाऊ म्हणून बाहेर कोणतरी पोरं फटायला वाजत असेल मला काय माहिती अरे ही तो कोणतरी फटायला टाकला का काय वाजला जोरात त्याला काय चाललंय काय थोडीशी करमणूक दिली बाकी काय हे काय चाललंय साडी सोडली नाकात काय नाकात काय
पैशाशिवाय काय आहे? रतीशिवाय पाहिला शोभा आहे का? कपाळाला काय लावलं आहे? कपडाच्या कोणाला दिसणार आहे डोळे एवढा साज करू नको म्हटलं तर. अरे पण त्या शोभाच नाही ना. अरे शोभा नाही पण माझं चमडं निघतंय ह्याचं काय? आता मला काय माहिती महाराजांच्या वेळेवर ठोठवाचं मड करायचे आपल्याला काय माहिती. झाली एवढी करमणूक भरपूर झाली. करमणूक कुणाची केली तुम्ही? आमची दोघांची. बरोबर आहे. हो तेव्हा आता मी म्हणतो आहे ताजमहालात बसून आम्ही बी कंटाळलो आहे. तेव्हा नृत्यकाला बोलवा आणि आमची करमणूक करा. महाराज करमणूक करायची काय तुमची? काय करायची? आता मग करमणूक करायची काय? हा? करमणूक करायची ना ते आपल्या राजवाड्याची बारीक उचलून द्यायला द्या बरं का? बरोबर आहे. कवच कुणीनं महाराज नाचत्याला. अरे, करमणूक म्हणजे महाराज बसून बघणार आहेत. हा, बसून आहेत, बघणार आहेत म्हणल्यावर गाडीच्या गाड्यांचा हेमा होतो. आजी म्हणून टाकतोय. काय महाराज गाडव आहे? गाढव आहे. चुकून तुमच्या हात आला. तुला काय आजकाल मी काय करे आजी म्हणून ते करमणूक. हा नाच गाणे होती करमणूक. हा मला तो आता तुम्ही बैठ.
कसं झालं हालून जाईल हालून कसं झालं हालून हालून कंबर हालून हो मध्ये लय वेळ आपण आता नृत्यगानं केलेलं आहे हा बरोबर तेव्हा आता आम्ही म्हणतो आहे जंगलात कुठेतरी फिरायला जावं चालते की जाऊ ना जंगलात कुठेतरी फिरायला जावं शिकारीला जावं जंगलात कुठेतरी फिरायला जावं तिकडे तुम्हाला सोडून यावं महाराज लय मार नका काय होतं प्रत्येक बारीला एक झाडाची फांदी मोठी सगळं जंगलाचं मैदान होय हो का? तेव्हा तुम्ही शिकारीची तयारी करा काय लागेल ते साहित्य घ्या घ्या ना हा आता करतो लगेच तुम्ही तर बस बसू. चल रे आता झाली कर म्हणून आता जायचं शिकारीला हो शिकारीला जाऊ चल डोकं साहित्य घेऊ घेऊन घे पट 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 आम्ही सांगतो सांग 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 चार बाबू चल बाबू अरे तुझा पेन चाललाय कुठे नाही ना आम्हाला पेन आहे चार बाबू घेतले 5 मीटर कापड तयार होते दोन चल बाबू 5 मीटर कापड 5 मिनिट का पण हा एक मडके एक मिनिट पुढं पहिले पुकार का दुसरा उकार अरे त्याला पहिला फर दिला दुसरा दिला तरी बोलत जो पूछ आहे त्याला आधी दे जाऊ दे महाराजाला सांग मला तयारी झाली महाराज हा लवकर जाऊ पटापट निघून आता. महाराज तो पण हो झाली तयारी बघा शाली तयारी हो. सांग भाऊ सांगा हा चार बाबू हा 5 मीटर पांढर कापड एक मडक आणि लालगू काय ते? अहो, यानं सांगितलं म्हणून मी दिलं. अरे मूर्खांनो हे माहितीला जायचं कशासाठी हे माहिती सांगायचं अहो महाराज हे माहिती पण हाय मग कशाला आपण जंगलात गेलो आपल्याला ऊन लागलं हो. चार बांबू रावायचं 5 मीटर कापड वरती टाकायचा बरोबर आहे. सावलीला निवांत तुम्ही बसणार बरोबर आहे आणि मडकं घेतलेलं ताण लागली तर पाणी कुठं ना आणू तो वाचणार बरोबर आहे. आणि असं वरती आरामात. हा. लालगुच काय काय केलं बाबा ते ठोकं टाकतंय ना अरे मी मुद्दाम केलं तुझं व्याकरण शिकायला चांगलं शुद्ध लेखन एवढ्यासाठी अरे पण तुला कळत नाही का यादी फिरवायची नाही तर तू फिरायचं अरे तेच झालं मला वाटतं या आधी फिरली आणि मी जर फिरलो असतो ना तर पुढचं मागचं गो पुढे आलं असतं ना नाही अहो, थांबा ना हा मागं गो केलाच कसा अरे ते तुझ्या बसणं झाले आता तू सांग समजून महाराजांना बर 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 मला इकडे या कुठे गेला तू ते सांगतोय काय सांगतो थांबा ठोका नका ठोका तुला ऐकून घ्या आधी साधी सोपी गोष्ट होती ती. थांबा ना तू बांगला आहे पुढच्या तिकडं जास्त अवघड सुरू नको मी सोपं सांगतो महाराज अवघड नका तुम्ही इकडे ना ऐकून तिकडे हे जो लागू आहे ना तो हेनं सांगितल्यामुळे मागे गेलाय अहो ऐकत जा आधी हा जो मागे आहे ना तो गेलाय ना काय करणार तुमच्या हात उचलून पुढे घ्या बरोबर आहे मग सोपी गोष्ट ती काय 100 गुण उचलायचे का सहज उचलून पुढे ठेव. हा झाली की तयारी झाली मग चला शिकारीला जायचंय तुम्हाला रस्त्यात जर काय दिसलं सांगा नक्की चला बघ
दिसला तर दिसला ह्याला एकच मुंगळा दिसला आता मुंगळ्यात वाळून दिसला तर आपल्याला कारवानाला जत्तेदारी असते का अरे वापशी हत्ती घोडा काय दिसलं मला तुझं असं कुठं काय सांगते नाही मुंगळा आता हे काय म्हणलं दिसलं तर सांग. आता आलं तर सांग मग जाऊ दे. बरं बरं आलं सांगतो महाराज वा पुढं. उगाच खाल्लं एवढं. महाराज आलं काय महाराज आलं आज सांगतात का काय गेलं? काय नाही गेलं बा. आपण अरण्यात भरपूर फिरलो आहे हो आम्हाला काय तेव्हा मला तहान लागली अहो, पाण्याची कुठेतरी सोय पहा बरं बरं वर चालते बाप्पा पुरीच्या पेड्या मोडतेच फुटला नाही. फुटाफुटीचं तिकडं बघ महाराज हे उघड लांबून बसतं काय कराय पुढं मंदिर आहे बघा देव आहे तिकडं तिथे एक झोपाड पण दिसतंय ठीक आहे असं नाही का तिथं सोयी बघू आपण चला बघू. चला की आपण महाराजांना पाण्यावर घालायचं. चला. मोठं तळे काय गुरागात पाणी पाहिजे तेवढं प्या मी गुरु आहे का अहो म्हणजे पाणी बाई किती आहे काय पाहिजे तेवढे प्या असं असं बोल. म्हणायचं. हा ठीक आहे तुम्ही काय पाहिलं आहे का नाही काय पाहिलं नाही आता तुम्हाला पाण्यात प्याता प्याता काय दिसलं काय? आणि त्याच्यात मला दिसलं होय. ते तुम्हाला दाखवतोय दाखवा की या हे पहा अगदी जवळ येऊ नकोस. मी का चिपटाय? महाराज माझ्यापासून दूर ला जरा मी तुम्हाला विनंती करते ठीक आहे बरं, बोल. बोला की तुम्हाला काय म्हणताय बरं, बोल. तुम्ही दोघांनी माझं एक काम करायचं कामच करतो की सांगा ना सांगा तुम्ही आतापर्यंत तुम्हाला मी कधी काम सांगितलं नव्हतं नाही नाही सांगितलं नाही काय करावं लागेल आज सांगा तर ना वा वा. काय ती इंद्राची रंबा पण ती प्रेमाला तयार होत नाही 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 होत. नाही होत नका होऊ द्या कशाला आवाज चिकार तुम्ही पटवले त्याला काय अहो त्या आधीच उठून लागलं त्यांचं काय करायचं
हे महाराजाची आज्ञा पाळली पाहिजे. आतापर्यंत असली काम आपण कधीच केली नाही. हे बाबा लय अवघड काम आहे. जा चिबड्याचा हळूहळू जा पण बघ. तुला काय होते? नाही मला अनुभव भेटलाय. तुला माहिती माझी बायको किती चांडाळ येते. बायको लय शांत आहे. मग तुला काय अनुभव? मला आतल्या थोबाडची तेव्हा तुला माहिती. अरे तू जा, तुझ्यापेक्षा मी 4 जास्त पावसाळा बघितल्या. हो रे? कसा बसला? तुला अनुभव आहे रे. मग मी तुला आधीच सांगितलं होतं मला अनुभव आहे. जाऊ दे, विचारतो तर विचार विचार. मारायचं नाही. तरी आमच्या महाराजांचं चांगलं प्रेमाला कबूल असेल का? मीच काय माझ्या पायाची धूळ सुद्धा महाराजांना लागून द्या. महाराज, हो महाराज, झाली तयार. अहो काय बोलायचं? काय सुंदर. काय तिचा काय बोलली. वा वा वा. काय बोलली? काय बोलली काय सांगावं तुम्हाला. गोड आवाजात काय बोलली. काय बोलली काय पण माझ्या पायाची धूळ. काय बोलली ती? महाराजाच्या पायाला तिच्या पायाची धूळ लागू देणार नाही. काय बोलली? लागली की नाही धूळ? असे बोला बोला ऐकत नसेल तर उचला तिला. अहो, पण मी काय म्हणतो, आधी उचलल्यानंतर करायचं काय? आधी एवढ्यांची लग्न लावली आणि हिचं लग्न लागायलाच किंवा खाणार आहे बाई. महाराज उचलतो बाहेर की 2-4 अरे काय तुला करायचंय? 2-4 बागा ये जात्याल तिकडे हात उडे माईक जवळ या. हे परमेश्वर धाव परमेश्वरा धाव. हे परमेश्वरा धाव. या संकटातून माझ्या मुलीची मुक्तता कर. या दुष्ट कंकार केतू राजापासून माझ्या मुलीचे रक्षण कोण करेल? या पृथ्वी तलावर तर निभाव लागणार नाही. त्यासाठी पाताळातील राजाची गरजच घ्यावी लागेल. चला पाताळातील राजाकडे जाऊन ये.